एक तरफ भ्रम एक तरफ कर्म, बीच खड़ा मैं। आश्चर्य वाटलं ना? आज नारा लावला गेलेला होता JNU मध्ये वर्ष 2016, ज्या वेळेस अफजल गुरुची बरशी म्हणजे वर्ष श्राद्ध होतं. JNUच्या एका छात्राने, एका विद्यार्थ्याने हा नारा लावलेला होता, भारत तेडे तुकडे होगे इंशाअल्लाह इंशाअल्लाह. त्याचं नाव होतं उमर खालिद. हा उमर खालिद कोणाची बरशी करत होता? अफजल गुरुची. अफजल गुरु कोण होता? अफजल गुरु तोच होता ज्याने संसदेवर 2001 मध्ये हल्ला केलेला होता. हा अफजल गुरु एक संघटनचा सदस्य होता. ते संघटन म्हणजे जैश ए मोहम्मद. हा अफजल गुरु मूळ जम्मू काश्मीर मध्ये सोपोर जिल्ह्यामध्ये जन्माला आलेला होता. संसदेवर 2001 मध्ये हल्ला झालेला त्याचा मूळ सूत्रधार अफजल गुरु. त्याला डिसेंबर मध्ये पकडलं गेलं 2001 मध्ये. त्याला फाशी दिली गेली 2013 ला. या अफजल गुरुची बरशी 3 वर्षानंतर JNU मध्ये त्याचा भक्त उमर खालिद त्याची बरशी मिळवली. त्या बरशीच्या दिवशी 2016 मध्ये त्याने त्या बरशीच्या दिवशी नारे लावले आणि हेच नारे आता 2026 मध्ये CJPच्या आंदोलनामध्ये लावले जात आहेत. भारत विरोधी नारे. एक IAS अधिकारी होता गुजरात दंगलीमध्ये 2002 मध्ये त्याने राजीनामा दिला. त्याचं नाव होतं हर्ष मंडर. याने 2002 मध्ये गुजरात दंगलीमध्ये राजीनामा दिल्यानंतर याला सोनिया गांधी हायर करते. एक बिल आलेलं होतं 2010 मध्ये 11 मध्ये, अँटी हिंदू बिल संसदेमध्ये पास होणार होतं, पण ते पास नाही झालं. त्या बिल मध्ये असं नमूद केलेलं होतं, जिथे पण दंगली होतील, जिथे पण भांडणं होतील भारतामध्ये, ज्या ठिकाणी एक गर्दी विशिष्ट प्रकारची कितीही संख्येची असो, तिथे जर हिंदू आढळला तर गुन्हा फक्त हिंदूवरच दाखल होणार, असं ते बिल होतं. आणि ह्या बिलचं ड्राफ्टिंग जे केलेलं होतं या हर्ष मंडर नावाच्या माणसाने केलेलं होतं. हा हर्ष मंडर याचे कनेक्शन एवढे कडक आहेत. हा हर्ष मंडर चेअरमन आहे एका संस्थेचा. ती संस्था कोणाची माहिती आहे का? जॉर्ज सोरोसची ती संस्था आहे. जॉर्ज सोरोसची एक विदेशी नागरिकाची संस्था आहे 120 देशांमध्ये. त्या जॉर्ज सोरोसच्या संस्थेचा हा चेअरमन आहे. त्या संस्थेचं नाव आहे ओपन सोसायटी. ही सोसायटी ऑर्गनायझेशन काय करते माहिती आहे का? तिथल्या देशातल्या जिथं जिथं ही संस्था आहे तिथल्या देशातल्या राष्ट्रवादी लोक जी असतात, देशासाठी सेवेसाठी जी काम करतात, देशाच्या हितासाठी जी काम करतात, त्या लोकांना संपवण्याचं काम ही संस्था करत असते जॉर्ज सोरोसची. आणि जॉर्ज सोरोस कोण आहे माहिती आहे का? 1992-90च्या काळामध्ये एक नामांकित बँक होती. त्या बँकेची अर्थव्यवस्था पूर्ण चूर करण्यासाठी या जॉर्ज सोरोसला ओळखलं जातं. जवळजवळ सगळ्या देशांमध्ये या जॉर्ज सोरोसला शिवी दिली जाते. या जॉर्ज सोरोसला कोणी चांगलं नाही म्हणत. हर्ष मंडर याला एका संस्थेने फंडिंग केलेलं होतं. ती संस्था आहे जर्मनीची, ब्रेड फॉर द वर्ल्ड त्या संस्थेचं नाव. ती संस्था जर्मनीची. त्या संस्थेने एका संस्थेला भारतातल्या फंडिंग केलेलं होतं. बेंगलुरू मध्ये तिचं बेस आहे. त्या संस्थेचं नाव आहे टुरिझम ऑप्शन. ही इक्वेटिंग टुरिझम ऑप्शन नावाची संस्था जी आहे ती संस्था सपोर्ट करते, म्हणजे जम्मू काश्मीर सेपरेट करण्यासाठी जी संस्था कार्यरत आहे, भारतापासून जम्मू काश्मीरला वेगळं करण्यासाठी, त्या संस्थेला निगडीत आहे. त्या संस्थेशी ही मिळालेली संस्था आहे बेंगलुरूची. या संस्थेला फंडिंग आलं होतं जर्मनीच्या संस्थेकडून, ब्रेड फॉर द वर्ल्ड. आणि त्या संस्थेचे चेअरमन, त्या संस्थेचे सुद्धा चेअरमन आहे. म्हणजे जे विदेशी फंडिंग होतंय भारताला तुकडे तुकडे करण्यासाठी, भारताचा नायनाट करण्यासाठी, त्याचे हे चेअरमन हे सुद्धा त्या कॉकरोच जनता पार्टीच्या ठिकाणी जातात फुनसुक वांगडूला भेटायला. सगळ्यात महत्वाची गोष्ट तर फुनसुक वांगडूची आहे, ज्याला आपण सायंटिस्ट म्हणतो, ज्याला चांगला व्यक्तिमत्व म्हणतो. त्याने काय केलेलं होतं ऐका जरा. अमेरिकेने एक संस्था काढली SIT, म्हणजे स्टुडंट इंटरनॅशनल ट्रेनिंग अशी संस्था होती ती. अमेरिकेतल्या विद्यार्थ्यांना तिथे एवढं हार्ड ट्रेनिंग द्यायचं, मोजके बोटावर मोजण्या इतके विद्यार्थी पास व्हायचे. आणि हे काय करायचे, विद्यार्थी पास झालेले स्पाय बनवून प्रत्येक देशामध्ये पाठवले जायचे, तिथल्या वातावरणाशी हिळून मिळून जायचे. या संस्थेमधून एक विद्यार्थिनी पास झालेली, तिचं नाव होतं रेबेका नॉर्मन. ही रेबेका नॉर्मन भारतात येते, फुनसुक वांगडूशी लग्न करते आणि फुनसुक वांगडू तिला फारकती देऊन टाकतात. का?
फुनसुक वांगडूचे वडील जे आहेत ना त्यांना कळालेलं होतं या फुनसुक वांगडूवर गुन्हे दाखल होऊ शकतात, त्याचं नाव खराब होऊ शकतं. तर वेळेआधीच त्याने त्याला फारकती द्यायला लावली, डायव्हर्स द्यायला लावला. नंतर आपल्या भारतीय नारीशी हा फुनसुक वांगडू लग्न करतो. तोच फुनसुक वांगडू आहे जो भारतातल्या चीन आणि भारताच्या सीमेवर काही इन्फ्रास्ट्रक्चर, काही बांधकाम होऊ देत नाहीये. भारत सरकारला हा विरोध करतोय. का तर पर्यावरणाच्या नावाखाली. कारण चीनला सुद्धा चीन आणि भारताच्या बॉर्डरवर काही इन्फ्रास्ट्रक्चर बांधकाम होऊ द्यायचं नाही आहे. ह्याला विदेशी फंडिंग प्रचंड प्रमाणात येत आहे. हा पाकिस्तानमध्ये गेलेला आहे. त्याच सीजेपीच्या आंदोलनाच्या स्टेजवर प्रकाश राव येतो, जो आपल्या रामाला शिव्या देतो, आपल्या भगवंतांना, आपल्या देवी देवतांना वाईट वाईट बोलतो. त्या स्टेजवर आणखीन एक विद्यार्थी हा माता सीतेचा अपमान करतो, प्रभू श्री रामचंद्रांचा अपमान करतो. त्या स्टेजवर आपल्या हिंदू विरोधी ऍक्टिव्हिटी होत आहेत. मी ह्या आंदोलनाला विरोध नाही करत आहे. दुसरीकडे ओरिजिनल किंवा खरं आंदोलन करणारे विद्यार्थी आहेत, त्यांच्याकडे मीडिया फोकस करत नाही. हा फुनसुक वांगडूने आपल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला चुकीचं वळण दिलेलं आहे. मी समर्थन करतो सगळ्या विद्यार्थ्यांचं ज्यांचं शैक्षणिक नुकसान झालंय, त्यांचं शैक्षणिक नुकसान होऊन त्यांना आत्महत्येची वेळ आलेली आहे. अशा विद्यार्थ्यांना आम्ही सपोर्ट करतो, सहकार्य करतो. पण जर देशविरोधी आणि हिंदू विरोधी जर का बोललं जात असेल सीजेपीच्या स्टेजला, तर ह्या दीपके नावाच्या नालायक माणसाला आणि फुनसुक नावाच्या नालायक देशविरोधी माणसाला आम्ही विरोध करूच. आम्हाला हिंदुस्थानातल्या प्रचंड विद्यार्थ्यांना सहकार्य करायचंय. खरोखर त्यांच्या नीट पेपर फुटीच्या परीक्षेसाठी विरोध करत आहेत, पण फुटीचा प्रकार झाला. हे जे आंदोलन चुकीच्या दिशेने वळवलं जात आहे, नेपाळ सारखी परिस्थिती निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे, त्याला पूर्णपणे फुनसुक वांगडू हा जिम्मेदार आहे. उद्या जर गरिबाच्या लेकरांवर खोटे गुन्हे दाखल झाले, पूर्णपणे हा फुनसुक वांगडू जबाबदार राहणार आहे. हा प्रत्येक वेळेस देशविरोधी कारवाई करताना आढळलेला आहे. फुनसुक वांगडूला जेल झाली होती सुद्धा ह्या देशविरोधी कारवायांमुळेच झालेली होती. हा काही दुधात धुतलेला नाही. याचा वडील काँग्रेसी होता. हा ऍक्टिव्हिस्ट आहे. त्यामध्ये जी शांतता असेल ती बिघडवण्याचं काम हा करत आहे. तर मला त्या विद्यार्थ्यांना हात जोडून विनंती आहे, तुम्ही आंदोलन करा, पण देशविरोधी नागरिकांच्या, देशविरोधी लोकांच्या नादाला लागू नका. असा अभ्यास करा, थोडासा काहीतरी सोर्स घ्या. भारत तेरे तुकडे उगे, इन्शाअल्लाह इन्शाअल्लाह ज्या ठिकाणी नारे लावले जाते त्या ठिकाणी तुम्ही थांबू नका. भारताला जोडण्याचा प्रयत्न करा. आमची नम्रतेची विनंती आहे. परत सांगतो, आमचा त्या आंदोलनाला सहकार्य आहे, पण फक्त त्या विद्यार्थ्यांना की जे खरे आंदोलन करतायत. आम्हाला सीजेपीशी काही घेणं देणं नाही. सीजेपी ही हिंदू विरोधी, देशविरोधी कारवाया करत आहेत. की आपण विचार करावा, कोण देश हितासाठी लढत आहे आणि कोण विद्यार्थ्यांसाठी लढत आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय, जय संभाजीराजे.